घरी जर ब्रेड शिल्लक असेल तर ही चटपटीत रेसिपी तुम्ही तयार करू शकता। तर यासाठी इथे मी ब्रेड घेतला आहे, अर्धी वाटी इथे बेसन घेतलं आहे, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा ओवा इथे हातावरती कुस्करून यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही आहे आणि पातळही नाही आहे। आता इथे ब्रेड घेतला आहे आणि याबरोबरच इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं बटर घालायचं आहे। आता ब्रेड या पिठामध्ये घोळवून तव्यावरती घालायचं आहे। इथे आता दुसरा ब्रेडसुद्धा मी पिठामध्ये घोळवून तव्यावरती घातला आहे। एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि आता यावरती भाज्या पसरवायच्या। इथे मी कांदा पसरवला आहे, टोमॅटो पसरवून घेतला आहे, शिमला मिरची, याबरोबर तुम्ही इथे गाजरसुद्धा किसून घालू शकता, कोथिंबीर घातली आहे, हिरवी मिरची घातली आहे आणि इथे मी आता चीज यावरती किसून घालते। खालच्या बाजूने हे मी 2 मिनिटं भाजून घेतलं। आता आपण हे फोल्ड करूया। तर आज आपण ब्रेडपासून ब्रेड पुडला सँडविच बनवतो आहे। अगदी झटपट तयार होतं आणि अगदी मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे। दोन्ही बाजूने आता हे आपण भाजून घेऊया। तर यामधलं चीजसुद्धा मेल्ट झालं आहे। दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेतलं आहे, रंगसुद्धा छान आला आहे। काढून घेऊया हे। नाश्त्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल आणि ब्रेड जर घरी असेल तर झटपट हे ब्रेड पुडला सँडविच 10 मिनिटात तयार होईल। हे मी कट करते। तर पाहू शकता याच्यातलं जे चीज आपण घातलं होतं ते मेल्ट झालं आहे। तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट तयार होईल असं हे चटपटीत पुडला सँडविच एकदा तरी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजची झटपट नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।